हॅलो गाईज, मी नलिनी. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. इथे मी स्वयंपाक बनवायला घेतला होता. माझ्या मिस्टरांना ऑफिसला जायचं होतं, त्यामुळे पटपट जेवण बनवायचं होतं. आज मी इथे बनवायला घेतली होती सूप. त्यासाठी मी एक कांदा आणि एक बटाटा चिरायला घेतला. कांदा आणि बटाटा चिरून झाल्यावर मी लगेच कढई तापायला ठेवली. एकीकडे बटाटा कापून पाण्यामध्ये ठेवला आणि एकीकडे भाकरीसाठी पाणी ठेवलं गरम व्हायला. गरम पाण्यामध्ये भाकरी केल्यावर कशी नरम होते. तांदळाच्या भाकरी नेहमी मी गरम पाण्यामध्येच बनवते, त्यामुळे एकदम अशा संध्याकाळपर्यंत पण ते असे नरम नरम राहतात. मग मी आता इथे लसूण कढीपत्ता टाकून घेतलं तेलामध्ये. त्यातच कांदा टाकून घेतला आणि मस्त हलवलं. आता भाकरीसाठी तवा पण एकीकडे ठेवला. पीठ गरम पाण्यामध्ये मळून घेतलं आणि ते असं 5 मिनटासाठी झाकून ठेवायचं, म्हणजे ते वाफलं जातं छान, म्हणजे भाकरी आपली मऊसूद होते. आता इथे कांद्यामध्ये मी सगळे मसाले टाकून घेते. कांदा लसूण मसाला, परत सब्जी मसाला असतो सुहानाचा, तो टाकला आहे आणि आपली घरची बनवलेली मिरची आणि हळद एवढंच टाकलं, बाकी काय टाकलं नाही. तसं मी नॉनव्हेजची खात नाही. खाल्लं तर कधीतरी चिकन खाते. हे सुक्के मच्छी वगैरे मला काय आवडत नाही. मासे पण आवडत नाही. माझ्या मिस्टरांना आवडतात म्हणून कधीतरी बनवते. तसं तर मला जमत पण नाही, पण ट्राय करते. आता इथे मी पटपट तशा भाकरी करायला घेते. तुम्ही बघू शकता किती मस्त पीठ मळलं गेलेलं आहे. गरम पाण्यामध्ये मळल्यामुळे ते कसं असं मऊ होऊन जातं ना, त्यामुळे भाकरी पण एकदम छान लाटली जाते. मला भाकरी थापून येत नाही. मी थोडं थोडं ट्राय करते, पण जमत नाही. मी लाटण्यानेच करते. लाटण्याने पटपट पण होते. आता बघा किती छान निघते ती भाकर. मला असं वाटतं थापण्यापेक्षा लाटण्याने पटकन जमते मला, म्हणजे थापून खूप टाईम लागतो. इथे माझी एक भाकर होईपर्यंत दुसरी पण होती आहे. तोपर्यंत एकीकडे कालवण पण शिजत आहे. त्यांना कधी कधी त्यांचं ड्युटीचं फिक्स नसतं. कधी कधी मॉर्निंग शिफ्ट असते, कधी कधी इव्हिनिंग असते. त्यामुळे जसं जमेल तसं आपण करून देते मी त्यांना स्वयंपाक. ते आधी उगाचच बनवून ठेवायचं, नंतर कधी पण खायचं, ते मला नाही पटत. त्यामुळे गरम गरम खाल्लेलं चांगलं असतं. इथे मी भाजी पण झाली आहे, भाकरी पण झाल्यात माझ्या. मग मी लगेच त्यात कोथिंबीर घालून घेते आता आणि एकीकडे माझ्या बाळाचं जेवण बनवायला घेते. भाकरी पण ठेवून घेतल्या डब्यामध्ये. आता किचन ओटाच लगेच आवरून घेते, म्हणजे नंतर कंटाळा येत नाही. असं माणूस काम करता करताच पटकन होऊन जाते. इथे विद्या आलेली आहे, ती मला कधीपासून घ्यायला सांगत होती, म्हणून मग तिला उचलून घेतलं शेवटी. ते प्रेमिक्स थोडंच उरलं होतं, त्यामुळे मी बनवून टाकलं. तिला मी घरलं डाळ भात देते, पण मग आता उरलं होतं, मग ते उगाच वाया जाण्यापेक्षा तेच द्यावं म्हटलं. इथे मी किचन ओटा वगैरे आवरून घेतलं. यांना जेवायला दिलं. मी थोड्या वेळाने जेवून घेईन. सगळं असं कामं आवरल्यानंतर खूप छान वाटतं. किचन मोस्टली जेवण झालं स्वच्छ केलं ना की खूप छान वाटतं, असं प्रसन्न वाटतं. नंतरून खूप कंटाळा येतो. शेवटी रीती माझ्याकडे वर आलीच. मला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.